निओक्लासिकल इकॉनॉमिस्ट आहे. त्याने जी पुस्तकं लिहिली त्याच्यात एक फ्युचर शॉक नावाचं एक पुस्तक आहे. त्याचं पहिलं पुस्तक आहे थर्ड वेव्ह नावाचं. त्यामध्ये तो माणूस नावाच्या जातीचा तो आतापर्यंतचा जो विकास आहे त्याच्याविषयी तो बोलतो. तो असं म्हणतो की माणसाच्या जातीमध्ये आजपर्यंतच्या तीन अशा लाटा आल्या. पहिली लाट अंधाराची होती. त्यावेळेला माणूस हा समूहामध्ये राहत होता आणि जनावरांसारखा जगत होता. त्याला दोनच भुका होत्या. एक पोटाची भूक होती आणि एक शरीराची भूक होती. हा अंधाराचा काळ होता. तो खूप तुमच्या माझ्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या गेल्या. ती पहिली लाट होती. दुसरी लाट तो असं म्हणतो की दुसरी लाट 1990 पर्यंत होती. माणसाचं कुटुंब संस्था जन्माला घातली, नागरीकरण झालं, विज्ञानाचा शोध सुरू झाला आणि ही लाट 1990 पर्यंत आली. आणि तिसरी लाट सुरू झाली ती 1990 नंतर सुरू झाली, की ज्या लाटेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. की त्या लाटेमध्ये असणारे आता माझ्या समोरचे अनेक जण इतके विनम्रपणे आपल्या छोट्या पडद्यावर आहेत की वाचूच शकत नाहीत. म्हणजे अनुभवण्यासारखा कार्यक्रम असताना सुद्धा छोट्या पडद्यावर असणं ही तिसऱ्या लाटेची लक्षणं आहेत. म्हणजे इतके हरवून गेलो आम्ही. कारण 1990 पर्यंत माणसावर माइंड आणि मॅटर आलं. माणूस त्याला मन पण होतं आणि तो वस्तूवर सुद्धा प्रेम करायचा. पण तो लेखक असा म्हणतो की 1990 नंतर मात्र माणूस फक्त मॅटरवर प्रेम करतो, वस्तूंवर प्रेम करतो. त्याच्यावर अच्युत गोडबोले सरांनी एक पुस्तक लिहिलंय, चंगळवादाचे थैमान. 1990 नंतर जगभरामध्ये जी माणूस नावाची जात आता जगते आहे आणि वावरते आहे, तिला कोणता शाप आहे? तो चंगळवादाचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण आहोत आणि त्याला माइंड निघून गेला आणि आम्ही त्या वस्तूवर फक्त प्रेम करतो आहोत. आणि त्याचे दुष्परिणाम तो सांगतो आहे. आजच्या कार्यक्रमाचं मोल सांगत असताना या पुस्तकाचा आढावा मी यासाठी घेतो आहे की तो असं म्हणतो आहे की 1990 पूर्वी माणसावर कुटुंब आणि समाजाचा प्रभाव होता. 90 पूर्वी जी माणसं होती त्यांच्या लक्षात येईल की मला कुटुंबाची दहशत होती, मला समाजाची दहशत होती. म्हणजे मी समाजात वावरत असताना एखाद्याला शिवी दिली तर समाजाचा कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होता, कारण मी समाजाची प्रॉपर्टी होती. समाजाला वाटत नव्हतं की बाळ बिघडावं, त्याची पावलं चुकीच्या रस्त्यावर पडावीत. पण तो लेखक असा म्हणतो की 1990 नंतर मात्र माणूस व्यक्तिवादाकडे निघाला. समूहवाद संपला आणि व्यक्तिवादाकडे निघाला, की ज्या युगामध्ये आपण सर्वजण आहोत. या व्यक्तिवादाचे परिणाम काय असणार आहेत माणूस नावाच्या जातीवर? त्याला ज्याचा सहवास मिळणार, तो जी पुस्तकं वाचणार, तसा तो घडत जाणार. म्हणजे चंगळवादाच्या थैमानामध्ये अच्युत गोडबोले सर असं म्हणतात की आता लिपस्टिक आणि सेंट वाड्या वस्त्यावर येऊन पोहोचलं. बायर्स मार्केट तयार झालं. सगळ्यात जास्त जगाची इंडस्ट्री कोणत्यावर आहे तर सौंदर्य प्रसाधनावर आहे, चालते आहे. 3 कोटीपेक्षा जास्त ऑपरेशन्स गर्भाशय काढून टाकण्याची झालेली आहेत. एका बाजूला माणूस फक्त चंगळवाद, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी या गोष्टीकडे निघाला. ही वस्तुस्थिती मांडत असताना त्याचं फ्युचर शॉक नावाचं पुस्तक आहे, पुढचं पुस्तक आहे. या 3 लाटा येऊन गेल्यानंतर फ्युचर शॉक मध्ये तो असं म्हणतो आहे, हे जरी सगळं खरं असलं, माणूस विनाशाकडे जरी जात असेल चंगळवादानं, म्हणजे मानवी जीवनातली जी जीवनमूल्य आहेत, प्रेम, जिव्हाळा, सहयोगी, सहजीवन, ही जरी उदात्त मूल्य असली आणि ती जरी संपली असली चंगळवादामध्ये, तरी फ्युचर शॉक मध्ये तो असा म्हणतो की माणूस नावाची जात टिकायची असेल तर कुटुंब नावाची संस्था टिकवून धरायला पाहिजे
अन्यथा माणूस नावाची जात संपून जाईल, असा तो अमेरिकेचा विचार करतो. आजच्या आईंच्या 91व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुटुंब नावाची संस्था टिकवायची असेल, 3-3, 4-4 पिढ्या एकत्र नांदणाऱ्या बघायच्या असतील, तर हा कार्यक्रम बघायला हवा, अनुभवायला हवा. आणि 91व्या वर्षी सुद्धा चेहऱ्यावर एक प्रसन्नता आणि आनंद असू शकतो. आईंच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर समजून घ्यायला हवं, आमचे चेहरे कायम उन्हात भाजलेल्यासारखे असतात, कायम आमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. सगळं असताना सुद्धा आमच्या चेहऱ्यावर कधीच हास्य नसतं. 4 एरंडेलच्या बाटल्या पिल्यासारखा आमचा चेहरा असतो. आमच्या घरात सगळं असतं, सगळं सौख्य असतं, पण आमच्या घरात एक रोग असतो. त्या रोगाचं नाव आहे कसनुस होते. या रोगावर अजून औषधच निघालेलं नाहीये. कसनुस नावाचा जो रोग आहे, या रोगावर औषध नाही. पण मी आईंच्या हालचालीवर आल्यापासून बघतो आहे, किंबहुना आईंची माझी ही 5वी भेट आहे. कनकभाई माझे गेले 15 वर्षापासूनचे मित्र आहेत. ज्या ज्या वेळेला घरी आलो त्यावेळेला आईंचं दर्शन मी घेतलं आहे. एक विपश्ची साधक या नात्यानं आम्ही बऱ्याच वेळेला गप्पाही मारलेल्या आहेत. साधक म्हणून आपल्या आयुष्याच्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या आईनी नीटपणानं, नेटकेपणानं आणि समर्थपणे सांभाळलेल्या आहेत. वयवर्ष 91 आणि चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवत. ही सोपी गोष्ट नाहीये. मी अनेक ज्येष्ठांच्या कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की वय झालेल्या चेहऱ्यावर, वय झालेल्या शरीरावर जर हसणारा चेहरा नसेल, कमळ जर फुललेलं नसेल, तर समजून चालायचं की आयुष्य बर्बाद होऊन गेलेलं आहे. पण वटलेल्या झाडावर जर प्रसन्न झालेलं कमळ असेल तर समजून चालायचं की आयुष्य योग्य रीतीने पुढे सरकत गेलेलं आहे. आणि आईंचं आयुष्य तसं आहे. शक्यतो वय झालं की माणूस त्रासून जातो, कारण शरीराचा गुणधर्म आहे की बालपणी कफ असतं, तरुणपणी पित्त असतं आणि म्हातारपणी वात असतो. लहान बाळ शक्यतो कफानं आजारी पडतात, तरुणाई पित्तानं, कारण सगळा राग असतो त्याला, याच्यावर जा, अंगावर जा, त्याच्या अंगावर, सारखं याचं पित्त खवळत असतं. योग्य तिथं खवळत नाही, पण म्हणून त्याला पित्ताचा त्रास असतो. आणि मग 50-55 वर्षानंतर शरीर मात्र सगळ्या बिजागऱ्या वाजायला सुरुवात होत, वाद सुरू होतो. पण हा वाद सुरू असताना सुद्धा माणूस नावाच्या प्राण्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक अपेक्षा, एक वृत्ती असते, त्याला जिजिगविषी वृत्ती असं म्हणतात, जिवंत राहण्याची. कसं का असताना आपण जिवंत राहायचं असतं. मी भागवत धर्माचा अभ्यास करत असताना सर्व संत असं म्हणतात की भागवत या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळ्यांचं भागवत 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 गेल्याशिवाय पृथ्वी सोडायची नाही. उन्हाचंही ऋण घेऊन मरायचं नाही. समजा आम्ही लहानपणीच्या वेळेला आमच्या खेडेगावामध्ये तिळगुळ वाटायला जायचो किंवा सोनं वाटायला जायचो, त्यावेळेला आमच्या गावातल्या म्हाताऱ्या आयाबाया आम्हाला आशीर्वाद देताना म्हणायच्या, खारीक होऊन मर, म्हातारा होऊन मर. खारीक होऊन मर या शब्दाचा अर्थ त्यावेळेला कळायचं नाही की खारीक कशासाठी, कारण तुला जे दिलंय, समृद्ध आयुष्य दिलंय, ते समृद्ध आयुष्य संपूर्ण जग. तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे भोग घ्यायचे ते भोग घे. तुला तुझ्या आयुष्यामध्ये ज्यांचं ज्यांचं ऋण फेडायचंय ते सगळ्यांचं ऋण फेड. आणि ऋण फेडल्यानंतर मग या पृथ्वीचा निरोप तू घे, अशी भावना त्याच्यामध्ये असायची. ऋषींनी मानवी जीवनामध्ये 4 आश्रम आणि 4 धर्म, 4 पुरुषार्थ ठेवले. म्हणजे आत्ताच्या मागण्या मी म्हटलं की मानवी जीवनाची यथार्थता कोणत्या गोष्टीमध्ये आहे, तर ऋषी म्हणतात की 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिपक्व केले की तुमचं जीवन पूर्णत्वाला पोहोचलं असतं. मग 4 धर्म आणि 4 आश्रम कोणते आहेत? 4 आश्रम गृहस्थाश्रम. माणसाचे स्पेअर पार्ट, ऋषीमुनी असं म्हणतात की माणसाचे स्पेअर पार्ट हे 120 वर्षाचे आहे. आपल्याला जो स्पेअर पार्ट दिलेला आहे, कारण हा शरीर घडवत असताना कबीरदास असं म्हणतात की या शरीराचा प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी बनवत असताना 9 महिने आणि 9 दिवस आईच्या गर्भामध्ये तो राहिला आहे. जे प्रोडक्शन आहे आपलं सगळ्यांचं, ते प्रोडक्शन करत असताना कबीरदास असं म्हणतात की कसं केलंय हे शरीर तयार. 9-10 मास बुनन को लागे. या देहाची चादर विणत असताना 9-10 महिने तो आईच्या गर्भामध्ये राहिला आणि 65,000 कोट पेशींची हा देह तयार केला.
आणि याच्यातला प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अवयव याची ड्युरेबिलिटी, याची वॉरंटी, याची गॅरंटी 120 वर्षाची. जर नीटपणानं वापरली तर, काय पण कसं पण कुठं पण कधी पण केलं तर त्याची ड्युरेबिलिटी कमी होऊन जाते. मग हे 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन संतांनी आणि ऋषींनी सत्पुरुषांनी केलं होतं कसं, की पहिली 24 वर्ष गृहस्थ आश्रम, स्वतः सामर्थ्यवंत हो, स्वतःचं मन मेंदू मनगट बळकट कर. 24 वर्षापर्यंत गुरुदेवांच्याकडे जा, गुरुदेवांच्याकडून दीक्षा घेऊन समस्त कर्मयोग कसा असावा, ज्ञानयोग कसा असावा, भक्तियोग कसा असावा हे समजून घे. 24 वर्षानंतर संसाराला सुरुवात कर. 48 वर्ष उत्कृष्ट संसार करायला सांगितलं. 24 ते 48 72 वर्षापर्यंत संसार करायला सांगितलं. अलीकडचे काही संत असं म्हणतात की पहिल्या मुलाला मुलगा झाला की त्यानं संसारातून बाजूला व्हायचं असतं, किल्ल्या पुढच्या पिढीकडे द्यायच्या असतात, म्हणजे संसार पुढच्या पिढीकडे रवाना करायचा असतो. राजा दशरथ ज्या वेळेला आरशासमोर उभे राहिले एक दिवस, त्यावेळेला त्यांना असं दिसलं की एक केस पांढरा झाला, कर्णमुळी जरा सांगून आली, म्हणजे कानामागचा एक केस पांढरा झाला. तर दशरथ राजांनी ठरवलं की उद्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा. राजा दशरथाने निर्णय एक केस पांढरा झाल्यानंतर पुढच्या पिढीला द्यायचं ठरवलं. आताच्या पिढीचे सगळे केस पांढरे झाले, निघून गेले, तरी संसारापासून बाजूला जायला आम्ही तयार नसतो. दुसरी गोष्ट 72 वर्ष कनकभाईंची आमची याच्यावर खूप चर्चा होत असतात फार्म हाऊसवर, की आता बाजूला व्हायला पाहिजे. 72 वर्ष उत्कृष्ट संसार, मुलं, सगळ्यांचं कुटुंबातलं ऋण ज्यांचं कुणाचं असेल. आणि 72 वर्षानंतर वानप्रस्थ आश्रम सांगितलं. 72 वर्षानंतर ज्या समाजानं तुम्हाला दिलं, जो समाज तुमच्या सुखाच्या वेळेला सुखाची वृद्धी करण्यासाठी उपस्थित होता, जो समाज तुमचं दुःख हलकं करण्यासाठी प्रत्येक वेळेला होता, 12व्या पासून 1200पर्यंत तुमचा समाज सुखाच्या वृद्धीसाठी आणि दुःखाच्या ऱ्हासासाठी जो उपस्थित होता, त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी पुढची 24 वर्ष सांगितली. म्हणजे सेवानिवृत्तीचं वय असतं ते समाजाला द्यायचं असतं. पण 72 वर्षानंतरच्या आताचा ग्रुप कुठं दिसतोय? रोज सकाळी पळताना दिसतो, किंवा रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकरजी यांचा प्राणायाम करताना दिसतो. म्हणजे अख्ख्या प्राण वायूचं कॉन्ट्रॅक्ट या दोघांनी आणि या दोघांच्या साधकांनी घेतलं. 72 ते तिथंच दिसतं ते सकाळी, दुसरी कुठंच दिसत. सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य माणसाला वय झाल्यानंतर माणसाला 2च प्रश्न विचारतात लोक, तब्येत कशी आहे, पोरं काय करतात, पोरं कशी. आयुष्यभर दोन्हीकडे पण लक्ष दिलेलं नसल्यामुळे दोन्ही बर्बाद झालेलं असतं. आणि मग सकाळच्या वेळेला ही धावत असतात, रस्त्यावर खूप जगायचं असतं अजून. तेवढं जगल्यानंतर सुद्धा हसलेले नसतात मगाशी सांगितल्यानंतर. कारण माणसाची व्याख्या करत असताना समाजशास्त्रज्ञ असं म्हणतात की माणूस नावाची जात ही प्राण्यापेक्षा वेगळी आहे. ओळखायची कशी? कारण विचार करतो तो माणूस, हसतो तो माणूस, असं म्हटलं. हसता येतात. मगाच्या पासून विनोद झाल्यानंतर जे हसले ते माणसात, नाही हसली त्यांना काय म्हणायचं तुमचं तुम्ही ठरवा. कारण विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही ज्या वेळेला हसता, सुखात असता त्यावेळेला समाजात जा, तुम्ही दुःखात असता त्यावेळेला समाजात जाऊ नका. कारण दुःख पसरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. कारण दुःख हा रोग आहे, निस्तेज चेहरा निरागर हा तुमचा रोग आहे. त्या मग सकाळी त्यांना हसवायला येतात रिटायर झालेली माणसं. हास्ययोग नावाचा प्रकार असतो, तिथं ते हसवायला येतात ते योगी. ते असे सगळे त्या वयाचे असे हसत असतात, खो 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 खो. त्यांचं हे खोटं हास्य बघणारं एक बाहेर लहान पोरगं असतं 3 वर्षाचं, ते ह्यांच्याकडे बघून खरं हसत असतं. मग आपल्या लक्षात येत नाही की हे खरं का ते खरं. हे आयुष्य असं चाललेलं असतं. आणि मग ऋषी पुढे असं म्हणतात की 96 वर्षापर्यंत, 72 ते 96 वर्ष समाजाची सेवा करा. जो त्राण, जे सामर्थ्य शिल्लक आहे त्या समाजासाठी आपलं ऋण आहे ते संपवा. आणि 96 वर्षानंतर संन्यास आश्रम असं.
आता पिकलास तू, आता परिपूर्ण झाला. 96 वर्षापर्यंत समाजाचे सगळे अनुभव तुला आले, तुला व्यक्ती भेटल्या, तुझ्या आयुष्यामध्ये परिस्थिती आली, वाईट आली चांगली आली, तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट घटना घडल्या, आणि ह्या सगळ्यांना तू आतून समृद्ध झालास. आणि आता मात्र तू निघ, आता निघ आणि जा, आणि अशा ठिकाणी जा असं म्हणतात ते ऋषी म्हणतात की जिथं तुला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी तू या जीवनाचा समारोप कर. जसं की भगवान श्रीकृष्णाने प्रभास क्षेत्रावर आजूबाजूला कोणी नव्हतं, असा क्षेत्रात असं तू जा, एकटाच जा. जसा सिंह जातो या जगातून निघून, आजूबाजूला कुणी नसतं, एकटा असतो. आपलं आयुष्य जसं आपण उमलवत ठेवलं तसं आपलं आयुष्य आपल्याला असं झाकता आलं पाहिजे सहज, आणि या जगाचा निरोप घेता आला पाहिजे. पृथ्वी आपल्याला निरोप द्यायला तयार असताना तो निरोप खूप आनंदानं, प्रगल्भतेनं, मॅच्युरिटीनं, भव्यतेनं आणि दिव्यतेनं या आयुष्याचा समारोप झाला पाहिजे. ही आश्रम व्यवस्था. या आश्रम व्यवस्थेमध्ये एवढ्या 120 वर्षाच्या आयुष्यामध्ये आणखीन काय आपल्याला असायला हवं? 4 पुरुषार्थ आमच्याकडून घडायला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ आम्हाला सांगितलं. धर्म या शब्दाचा अर्थ की जो आता आम्ही ज्याचा आता चालू आहे, आजूबाजूला जी गडबड चालू आहे, तो धर्म नव्हे. धर्म याचा अर्थ आहे की आमचं त्या त्या गोष्टीशी असलेलं कर्तव्य म्हणजे धर्म. मात्र धर्म या शब्दाचा अर्थ आईविषयी आमचं असलेलं कर्तव्य म्हणजे मात्र धर्म. पितृधर्म म्हणजे पित्याविषयी आमचं असलेलं धर्म. देवधर्म, ऋषी धर्म म्हणजे त्या त्या आमच्या आयुष्यामध्ये आमचं जीवन घडत असताना आमचं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी आमचंही त्यांचं कर्तव्याचं काही नातं असतं. ते कर्तव्याची पूर्तता म्हणजे धर्म असं. मग त्याला 2 प्रहर दे असं म्हटलं, दिवसातले 6 तास. अर्थ म्हणजे पैसे कमवायला 6 तास सांगितले, 6 तासाचं आयुष्य. याच्यात आता गडबड करून आपण पुढे बघूया कसं कसं गडबड केली. म्हणजे पैसे कमवण्यासाठी 6 तास, पैसे कमवलेले पैसे भोगण्यासाठी 6 तास भोग. कारण तू जन्माला आलायस, शरीर तुला दिलंय, तर तुला जे भोग घ्यायचे ते भोग त्याच्यासाठी 6 तास दिले. आणि शेवटी मोक्ष असं म्हटलं की निवांतपणे मी कोण आहे त्याचा शोध घे. कुठून आलास? जसं की जैन धर्म असं सांगतो की आपल्याला जायच्या अगोदर अरिहंत व्हायचं आहे, आपल्याला आचार्य व्हायचं आहे. म्हणजे आयुष्याची मॅच्युरिटी आणि परिपक्वता करण्यासाठी दिवसातले 6 तास द्यायला सांगितले. निसर्गानं धर्म, काम आणि मोक्ष याच्यासाठी रात्रीचे 12 तास दिले, आणि अर्थ कमवण्यासाठी आणि धर्म कर्तव्य करण्यासाठी दिवसाचे 12 तास दिले. अर्थ आणि मोक्ष, रात्रीचा जो आहे मोक्ष आहे, काम आणि मोक्ष, त्याच्यासाठी त्याची विभागणी केली ऋषींनी की रात्रीचे 12 तास 4 प्रहर आम्ही कसे जगायचे. पहिले प्रहर सब कोई जागे असं म्हटलं. रात्रीच्या 4 तासापैकी 3 ते 6, पहिला 6 ते 9 पहिला प्रहर असतो, ते सगळे जागे असतात. 6 ते 9 प्राईम टाइम असतो, सगळ्या चांगल्या सिरियल्स असतात. ती सध्या काय करते, लागीर झालं जी, आणखीन आता कुठल्या आहेत मला माहित नाहीत, मी आता काही येताना माहिती नाही घेतली. 6 ते 9 प्राईम टाइम. पहिले प्रहर सब कोई जागे, दुसरे प्रहर जागे भोगी. दुसऱ्या प्रहरामध्ये भोगी जागे असतात, खाणारे. तिसरे प्रहर तस्कर जागे और तिसरे प्रहर जागे रोगी असं म्हणतात. तिसऱ्या प्रहराला चोर जागे असतात आणि रोगी जागे असतात, और चौथे प्रहर जागे योगी असं म्हणतात. आईंची दिनचर्या बघितली आणि विपश्यना नावाची साधना त्यांनी केली. तथागत बुद्धांनी दिलेलं सर्वश्रेष्ठ सायंटिफिक योगदान या जगाला दिलेलं, जबरदस्त साधना दिली आम्हाला. म्हणजे असं म्हटलं जातं की गीता किंवा ज्ञानेश्वरी काय सांगते की ज्या वेळेला आपल्याला मोक्षाकडे जायचं आहे, परिपूर्णतेकडे जायचं आहे, त्यावेळेला आमच्याकडे कर्माची शुद्धता असली पाहिजे आणि चित्ताची शांतता असली पाहिजे. चित्त शुद्ध अधिक चित्त शांत बरोबर ज्ञान असं म्हणतात. विपश्यना नावाच्या साधनेमध्ये काय म्हणतात तथागत बुद्ध, एका सूत्रामध्ये अख्खी विपश्यना बसवली. आईंचा चेहरा एवढा प्रसन्न काय? कारण तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की दुःखाचं
दुःख संपवता येतं, वेदना संपवता येतात, बुद्धत्वाला प्राप्त होता येतं. तर त्याचं एकाच सूत्रामध्ये बुद्ध असं म्हणतात की सब पापस्य अकारणम कुशलस्य उपसंपदा सचित्तस्य पर्योदपनम एतत्तव बुद्धानुशासन. म्हणजे आई जी साधना करतात त्या साधनेचं सूत्र कोणतं आहे? आम्हाला तसं जगायचं असेल, ती प्रसन्नता, ती आतली शांतता. कारण माऊलीने बंधमुक्त किंवा जीवनाची यथार्थता ज्याला प्राप्त झालेली आहे, ज्याला परिपूर्णता मिळालेली आहे, त्या माणसाचं वर्णन केलं आहे. ते वर्णन सगळं आईंच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. जीवनमुक्त माणसाची लक्षणं सांगत असताना जसं तुकोबराय म्हणतात की कसा असतो तो जीवनमुक्त माणूस? पिकलिया सेंद कडू पण गेले असं तुकोबराय. म्हणजे सेंदाड पिकलं की त्याच्यामध्ये 4 बदल होतात. ते सेंदाड मऊ होतं, ते सेंदाड गोड होतं, त्या सेंदाडाचा रंग बदलतो आणि त्या सेंदाडाला सुगंध येतो. मगाशी आपण व्हिडिओ क्लिप बघत असताना 3 पिढ्या लेकराच्या ताटामध्ये ती बॉबी इकडून तिकडून इकडे टाकायचं चाललं. ती जी सेन्सिटिव्हिटी आहे, तो माणूस खूप प्रेमळ होतो, तो माणूस खूप मधुर होतो. त्या माणसाच्या आयुष्यातली सगळी इनमॅच्युरिटी संपते. म्हणजे सेंदाड हिरवा असताना ते कडू असतं, तसं माणूस इनमॅच्युअर असताना तो दुःख असतो, तो वेदनाने भरलेला असतो. ते सगळं संपवायचं असलं तर मगाशी विपश्यनेचं जे पहिलं सूत्र मी आपल्याशी शेअर केलं, सब पापस्य अकारणम कुशलस्य उपसंपदा. आपल्या वाट्याला आलेली जी आपली कर्म आहे ती नीटपणानं सांभाळ. पतीचं निधन झाल्यानंतर 4 लेकरांचा संसार समर्थपणे उभा करणं. गुजरातमधनं आया आले की असंच होत असते. सध्या गुजरातच राज्य असल्यामुळे न बोललेलं बरं, पण गुजरातमधनं आला मालकी तितकाच चांगला. पुतळाबाई गांधीजींच्या बाबतीमध्ये असं घडायचं की पावसाळ्याचे दिवस असायचे आणि बरोबर आषाढाच्या महिन्यामध्ये पुतळाबाई आई, गांधीजींची आई, सूर्यव्रत करायचे. ते व्रत असं असायचं की जोपर्यंत सूर्य दिसत नाही तोपर्यंत पोटामध्ये अन्नाचं कण घ्यायचं नाही. मोहनदास 8-9 वर्षाचे असायचे, बसायचे त्या पायरीवर रोज सकाळी बसायचे, कारण 8-10 दिवस आई जेवलेली नसायची. 10 दिवसानंतर मोहनदास करमचंद गांधी सोप्यामध्ये बसायचे उभऱ्यावर सूर्याकडे बघत, आणि ते सूर्याला म्हणायचे की दिस ना, 1-2 मिनिटं दिस ना, माझ्या आईला दर्शन दे ना, 8 दिवस झालं माझी आई नाहीये जेवलेली आहे, दिस ना. थोडा काळ तो सूर्य दिसायचा, मोहनदास आत पळत जायचे, आईला सांगायची की आई सूर्य दिसायला लागलाय, आज तुला जेवायला मिळणार आहे, चल चल म्हणून 8-9 वर्षाचं लेकरू आईला हात धरून बाहेर घेऊन यायचं. बाहेर येईपर्यंत सूर्य पुन्हा ढगाच्या आड गेलेला असायचा. आई पुन्हा लेकराची समजून धरायची नाही, जाऊ दे आज त्याच्या मनात दिसत नाही, मला अन्न द्यायचं. पुन्हा उपोषण सुरू व्हायचं. गांधी म्हणतात की मी माझ्या आईपासून त्यावेळेला ते शिकलो की एखादं व्रत आलं तर जीवावरचं संकट आलं तरी ते सोडायचं नसतं, आणि म्हणून तो राष्ट्रपिता होता. तीच प्रेरणा घेऊन इथपर्यंत आईचा प्रवास झाला आहे. कुशलस्य उपसंपदा सचित्तस्य पर्योदपनम. बुद्ध असं म्हणतात की रोज 1 तास ध्यान करा, स्वतःच्या विचारांच्याकडे बघा. वेदना वेदनानुपश्यी विहरती, काया कायानुपश्यी विहरती, चित्ता चित्तानुपश्यी विहरती. खूप सुंदर वैज्ञानिक दृष्ट्या तथागत बुद्ध आम्हाला समजावून सांगतात की आमचं कर्म आणि त्या कर्माचं निराकरण ती निर्जला. कारण आम्ही जे जगतो त्याच्याविषयी तथागत म्हणतात की आज आम्ही जे जगतोय ते कोणत्या गोष्टीचं फळ आहे? अथई अथनो नाथो अथई अथनो भाव, असं तथागत म्हणतात. आज जे काही तुम्ही आहात ते काल केलेल्या कर्माचं फळ आहे, आणि उद्या जे काही तुम्ही असाल ते तुम्ही आज केलेल्या कर्माचं फळ असेल. पण जी कर्म
माझ्या सोबत आली आहे, त्याच्याकडे मी तटस्थतेनं बघायचं असेल, ती कर्म बघायची असेल तर ती कशी बघायची? विपश्यनेचं सूत्र सांगताना असं म्हणतात की माझ्या शरीरावर प्रत्येक वेळेला वेगळी वेदना आहे. कधी दुखत आहे, कधी खुपत आहे, कधी लसत आहे, कधी सलत आहे. प्रत्येक वेदना वेगळी आहे, ती मी तटस्थपणे बघितली पाहिजे. काया कायानुपश्ची विहरती. माझं शरीर कधी कडक आहे, कधी मऊ आहे, कधी गरम आहे, कधी गार आहे. शरीर परिवर्तनशील आहे, त्याच्याकडे मी बघतो. आणि मग तथागत शेवटी सांगतात की या जगातली प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, आणि जे परिवर्तनशील आहे त्याच्याकडे आम्ही कोणत्या दृष्टीनं तटस्थपणे बघू लागलो तर जीवनातली दुःख संपून जातील. आणि मग जे प्राप्त होतं आत, त्याचं वर्णन सांगितलं की मॅच्युअर माणसाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये असं केलं, ते असतात कसे अखंड प्रसन्नतावरी जया. कोणत्याही कारणाशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते. जगातले सगळे पूर्णत्वाला पोहोचलेली सगळी माणसं आम्ही बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल असतं. आपल्या चेहऱ्यावर स्माईल आपल्या गुणवत्तेनुसार असतं. आम्ही कधी हसतो? दुसऱ्याची जिरल्यावर हसतो, दुसऱ्याची वाट लावल्यावर हसतो. पण संतांच्या चेहऱ्यावर कायम स्माईल असतं, कोणत्याही कारणाशिवाय स्माईल असतं, आणि ते स्माईल कधीच मावळत नाही. अखंड प्रसन्नतावरी जयाते. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे जिथे शांतीचा अंकुर फुटायचा. ते ज्ञान झाल्यानंतर हृदयामध्ये एक शांती, एक प्रसन्नता येते. चेहऱ्यावरती प्रसन्नता येते, प्रचंड प्रसन्नता येते. आणि जी माणसं सद्गुणांचं भांडार घेऊन जन्माला येतात, पुनर्जन्म ज्यांचा होतो त्याच्याविषयी साधनेविषयीच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारलाय अर्जुनानं, या जन्मामध्ये तुझी साधना करतो आहे, पूर्णत्वाला पोहोचण्याचा विचार मी करतो आहे, पण नाही मॅच्युरिटी आली, तू नाही भेटला, नाही परिपक्वता आली, तर मग त्या जीवाचं काय होतं? त्याचं वर्णन केलंय भगवान श्रीकृष्णाने. शुचिनाम श्रीमतान गेहे योग भ्रष्ट विजाय. तो योग भ्रष्ट म्हणून जन्माला येतो. योग भ्रष्टाची काही वर्णनं सांगितलेत सामुद्रिक विद्येमध्ये. तो कसा दिसतो, कसं त्याचं शरीर कसं असतं, त्याचं कपाळ भव्य असतं, त्याचे 32 दात मोत्यासारखे असतात, त्याचा हात गुडघ्यापर्यंत असतात, अजानुभव असतो. आपले हात अजिबात तपासू नका. अंगठ्या शेजारचं बोट लांब असतं, अंगठ्यापेक्षा लांब असतं. ती पुन्हा येतात, ती राहिलेली साधना संपवण्यासाठी येतात आणि जातात. आईंचं साधक म्हणून वर्णन आपण आता बघितलं. आणि आई म्हणून तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये का आवश्यक असते? असं म्हटलं जातं की आई ज्या वेळेला बाळंत होते ना, पूर्वीच्या काळी बाळंत हा शब्द किती सुंदर, म्हणजे मराठी किती समृद्ध. बाळंत शब्दाची निर्मिती आईच्यासाठी का करून ठेवली? कारण पूर्वी सुई नव्हत्या, शास्त्र नव्हतं, मासघरामध्ये बाळंतपण व्हायचं. आणि आत ती बाळंत होणारी आई ओरडत असताना बाहेरून अख्खं घर त्या दरवाजाला कान लावून असायचं. त्यावेळेला आवाज बाळाचा येतो का आईचा येतो? बाळंत झाल्यानंतर, कारण शब्दच मुळामध्ये असा आहे की बाळ तरी नाही तर अंत तरी, म्हणून बाळंत शब्द आहे. कारण त्यावेळेला बाळ तरी जगायचं किंवा आई तरी जगायची, म्हणून बाळंत शब्द आहे. एक आई बाळंत होत असताना तिला किती वेदना होतात? शास्त्र विज्ञान असं म्हणते की तिला 43 डेल इतक्या वेदना होतात. आता शक्यतो सिझरिन जास्त होत आहेत आणि ती शनिवारी जास्त होत आहेत, कारण रविवारी डॉक्टरना बाहेर जायचं असतं. बाळंत कळा या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या आईला कळा घेत असताना ज्या वेदना होतात त्याला 43 डेल इतक्या वेदना सांगितल्या. म्हणजे एखाद्या माणसाची 20 हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर जेवढ्या वेदना त्या माणसाला होतात तेवढ्या वेदना तुमच्या माझ्या आईला हे जग दाखवताना झालेत. म्हणून आम्ही आईच्या नावाची शिवी किमान आमच्या ओठावर कधीच येऊ न देणं ही आईसाठी सर्वात मोठी कृतज्ञता आमच्या आयुष्यामध्ये आहे. कारण तिनं आमच्यासाठी, आम्हाला जग दाखवत असताना एवढ्या वेदना आम्हाला दिलेल्या आहेत, एवढ्या वेदना सहन केलेल्या आहेत आमच्यासाठी. आईचं पुढचं जे सुरू होतं ते संगोपन, संवर्धन. मीही कनकभाई किंवा घरात गेल्यानंतर किंवा बसल्यानंतर घरात एक सोन्याचा खांब आहे तो जपला.
आमच्या बापाचं काय जात आहे, जागीरदाराचं कार्ट आहे, जपू दे. 20 सह्याद्रीचा निकाल लागला. आम्ही एकेकाच्या घरी जेवायला गेलो. तो धुळ्याचा असल्यामुळे त्याच्या घरी जायला आम्हाला उशीर झाला. सगळ्यात शेवटी गेलो. कोल्हापूर धुळे गाडी सकाळी 10 वाजता त्याच्या घरात पोहोचल्यावर आमचे सगळे मैत्र प्रत्येक घरातला खांब होता त्याची टोक करून बघायची आणि त्याला इथे सोन्याचं खांब कुठं आहे, सोन्याचं खांब कुठं आहे. तू काहीच बोलत होता, गप सुमकून गप बसलो. आम्ही थोडं झोपलो आणि उठल्यानंतर तिची आई जेवण करत होती. जेवण गरम गरम भाकरी तव्यावरच्या होत्या. मला आठवतंय आमची आई पण तवा भाकरी करायची, चुलीवरची असायच्या भाकरी. तिच्या भाकरीला पापड पण सुटायचा. ते पापडाला आमची आई अशी भोग पाडायची, त्यातनं अशी त्याल चटणी वतायची आणि ती कोरावर घालून ती आम्हाला खायला द्यायची. आमच्या नशिबामध्ये पिझ्झा अँड बर्गर नव्हताच ना. ह्योच आमच्यासाठी पिझ्झा अँड बर्गर होता. त्या पिझ्झा अँड बर्गरची चव आणि तृप्ती आजपर्यंत आहे नव्हे. जोपर्यंत आई आठवेल तोपर्यंत श्वास असेल आमच्यापर्यंत. तू सकाळच्या त्या भाकरीचा असेल. ती आई होती. घराचं घरपण हे स्वयंपाकघरातून हृदयापर्यंत पोहोचत असत असं म्हटलं जातं. तिची आई आली, आमच्या सगळ्यांच्या ताटात कोर भाकरी टाकली, अशी उभी राहिली समोर. केस पांढरे, इरकली लुगडं, कपाळावरचं कुंकू चुली मोहरा असल्यामुळे इसकटलेलं. आमच्या मैत्राला अचानक काय झालं माहित नाही. त्याने आईला एक गोल प्रदक्षिणा घातली, आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि आमच्याकडे बघून ते म्हणलं, आल्यापासून विचारताय सोन्याचं खांब कुठं आहे, सोन्याचं खांब कुठं आहे, सोन्याचं खांब कुठं आहे. शोच माझा सोन्याचा खांब, ह्यालाच मला आयुष्यभर जपायचं. शाह कुटुंबियांचं सोन्याचा खांब आपण आज बघितला, आज अनुभवला. आमचे मित्र आहेत कनकभाई, ते म्हणजे साहेब कसं काय येणार का, आमचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. मी त्यांना एक स्टोरी सांगितली. कनकभाईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम. निर्वाज मैत्री आहे आमची, लेना देना बंद आहे फिर भी आनंद. येणार म्हणलं कनक. आलो, त्यांना एक स्टोरी सांगितली. म्हटलं आज कुठलाही किती मोठा कार्यक्रम असला मला, मी रद्द करून आलो. त्यांना दोस्ती प्रेम काय असतं त्याचं स्टोरी सांगितली. निपाणीमध्ये एका खूप मोठ्या माणसाचा सत्कार होता आणि तिने आयुष्यामध्ये कधीच कोशा फेटा हे घातलेलं नव्हतं आणि ते कोशा फेटा सिल्कचं धोतर आणि ते घ्यायला तयार नव्हते. मग मी त्यांना त्यावेळेला एक उदाहरण सांगितलं होतं. ते म्हणजे का सत्कारात घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणजे नाही, मी आयुष्यभर कॉटन घातलंय, मी काय सिल्क हे भारी घालणार नाही. वातावरण तंग, समोर 5-1 हजार त्यांचे शिष्य आणि ते घ्यायलाच तयार नाहीत सिल्कचा कपडा, सिल्कचे ते धोतर. मग मी डायरेक्ट सगळे प्रोटोकॉल बर्बाद केले आणि माईकवर जाऊन म्हटलं, महाराज त्या कपड्यांनी काय केलंय तुमचं, त्यांचं कसं घ्या ना. म्हटलं नाही, माझी शपथ आहे म्हणले, मी आयुष्यभर कॉटनचीच कपडे वापरतो. मग मी म्हटलं, हे समोरचे आले त्यांच्यावर तुमचं प्रेम आहे का? ते म्हणजे. मग मी त्यांना महाभारताची कथा सांगितली. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने एक तपश्चर्या केली होती, न धरी शस्त्र करी आहे. मी युद्धात तर असेल पण युद्धामध्ये मी शस्त्र कधी हातामध्ये धरणार नाही. युद्ध सुरू झालं आणि भीष्माचार्य सेनापती असताना, तो महापराक्रम करत असताना भगवान श्रीकृष्णाला उतरावं लागलं, हातामध्ये शस्त्र घ्यावं लागलं. भीष्माचार्याने हातात शस्त्र खाली ठेवलं आणि खूप गडगडाट हसले, म्हणले, बघ कान्हा, कृष्णा, केशवा, माधवा, तू शपथ घेतली होती न धरी शस्त्र करी हे, मोडली नाही तुझी शपथ. श्रीकृष्ण खूप सुंदर बोलतायत. ते म्हणतात, पितामह तुमच्या एका शपथेनं अख्खे कौरव कुळ कुठपर्यंत नेऊन ठेवलं बघा. तुमची एक शपथ तुम्हाला वटलेल्या झाडासारखी तुम्हाला आयुष्यभर जगायला भागतो. एका शपथेनं तुमचं किती नुकसान केलं बघा. ते म्हणतात की पितामह मी कृष्ण आहे, माझं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमासाठी मी एक नव्हे 1000 शपथा मोडतो. म्हणून मी कृष्ण, कारण मी प्रेम देतो जगाला आणि त्यासाठी मी कृष्ण. कणक भाई
नाव पण कनक म्हणजे सुवर्ण, असा सोन्यासारख्या माणसाने मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. आणि याच्यानंतर जेवणाचा सुद्धा ते लाभ देणार आहेत आम्हाला. या सर्व गोष्टीसाठी आईंची 100री इथंच अशीच व्हावी आणि त्याही कार्यक्रमाचा मीच असावा. जरी तुम्ही कित्येक जण बोर झालेला असला, 1 तासाचं तुमचं शोषण झालेलं असलं तरी मीच असावा अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हा घरी धन शब्दांची गरज, आम्हा घरी धन शब्दांची गरज.